अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात अंकली पुलाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। यानंतर 21 मे रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथं सत्ताधारी आमदारांसमवेत बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांना कोल्हापूरमध्ये बैठक घेऊन नवीन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानंतर 15 दिवसात बैठक घेण्याचं ठरलं होतं। मात्र जून महिना संपत आला तरी अद्याप बैठक झालेली नाही। त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अरुण लाड, माजी आमदार उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत अलमट्टी विरोधी संघर्ष समितीची बैठक झाली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टीच्या उंचीबाबत दिल्लीमध्ये 3 राज्यांची बैठक होणार होती, त्या बैठकीचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केला। आम्ही मांडलेल्या सूचनेवर सरकारनं काय केलंय याची माहिती द्या, अन्यथा येत्या 8 दिवसात सांगलीतील सिंचन भवन कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला। आम्ही त्यातले काही मुद्दे त्यावेळी मांडले होते की दिल्लीच्या बैठकीचं काय झालं, कारण की वारंवार आम्हाला सांगण्यात येते की दिल्लीमध्ये 3 राज्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीचं काय झालं। राज्य शासन सुप्रीम कोर्टात गेलं जाणार आहे का अजून गेलेलं नाही याचा खुलासा अजून झालेला नाही। 16 अधिकारी दिलेत असं सांगण्यात येतं, त्यांचं दररोजचं रिपोर्टिंग काय आहे, त्याचा परिणाम त्या ठिकाणी काय होतं याची माहिती कुठं आम्हाला संघर्ष समितीला प्रामुख्यानं त्या ठिकाणी मिळत नाही। जी बैठक गुणालेजींच्या बरोबर कोल्हापूरमध्ये झाली त्या बैठकीमध्ये संघर्ष समितीने जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यासंदर्भात पुन्हा एकदा एक बैठक आम्ही मंत्री महोदयांच्यावर घेऊ आणि त्याच्यावर चर्चा करू असं सांगितलं। आत्ता उल्हास पाटलांनी एक पत्र दाखवलं, तक्रार केल्यानंतर 6 तारखेला जूनच्या खात्यानं एक पत्र काढलं आणि हिप्परगीच्या दरवाजे उघडण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या। म्हणजे ज्याचा उल्लेख विक्रांत पाटलांनी केला, पगार आम्ही घेत नाही, खरं काम मात्र आम्ही करायला लागलो अशी परिस्थिती। मग अधिकारी नेमकं करतायत काय? माजी खासदार राजू शेट्टी यांनी महापूर रोखण्यासाठी जागतिक बँकेकडून मिळालेल्या रकमेतून गटारी स्वच्छ करणार असाल तर अशानं महापूर थांबणार आहे का असा सवाल केला। महापुरावरील पैसे देखील काही राजकीय नेते हडप करण्याच्या मार्गावर असल्याची टीकाही त्यांनी केली। ज्या अलमट्टी आणि हिप्परगीमुळे आपल्याला खऱ्या अर्थानं या महापुराचा तडाखा बसतो, मूळ दुखणं आहे ते पाण्याच्या गतीचं। येणारं पाणी आपल्याकडे वेगानं येतं, मगाशी उल्हास पाटलांनी सांगितलं, आणि जाणारं पाणी हळूहळू जाताना उरलेलं पाणी तुंबून राहतं। आणि या पाण्याला प्रवाहित करण्यासाठी त्या पाण्याची गती वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या उपाययोजना कर्नाटक सरकारनं कराव्यात किंवा राज्य सरकारच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत, त्या केल्याशिवाय पुराच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही। त्या संदर्भामध्ये सरकार काही फारसं प्रयत्न करताना दिसत नाही किंवा गांभीर्यानं हा विषय घेताना दिसत नाही। आणि त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं। 30 जुलैपासून विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं आहे। आपले दोन्ही आमदारद्वय त्या ठिकाणी परिषदेमध्ये आवाज उठवतीलच, सभेतसुद्धा काही लोकांना आपण बोलायला लावू, परंतु त्यांना पूरक म्हणून अजून एखादा काहीतरी आंदोलनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे। आणि तो साधारणपणे 8 ते 10 जुलैच्या दरम्यान घेतला तर मग या लोकांना विधिमंडळामध्ये आवाज उठवता येईल, कारण पहिला आठवडा असाच वेगवेगळ्या मुद्द्यावर जाणार, तिथं काय आपल्या महापुराकडे कुणाचं लक्ष जाणार नाही। पण दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र आपल्याला आपल्या महापुराच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा घडवून सरकारच्या मानगुटीला बसून आपल्याला हे करावं लागेल। एका बाजूला रस्त्यावरची लढाई आणि दुसऱ्या बाजूला सभागृहातली लढाई, अशा पद्धतीनं संयुक्त लढाई केली तरच कुठंतरी याच्यावरचं उत्तर निघेल। कारण हा प्रश्न 2 राज्याच्या संबंधावरचा आहे, हा प्रश्न केंद्र आणि राज्याच्या शी निगडीत आहे। आणि त्यामुळं रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातली लढाई या माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागेल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात शासन न्यायालयात गेल्याची चुकीची माहिती दिल्याचा आरोप आमदार अरुण लाड यांनी केला।
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या महापुराचा शासनानं अभ्यास करावा, त्याची कारणं शोधावीत अशी मागणीही त्यांनी केली. हिप्परगी धरणाचे दरवाजे उघडण्यास सांगण्यात आले होते, मात्र अद्याप ते उघडलेले नाहीत. त्यामुळं आताच नृसिंहवाडीच्या मंदिरात पाणी आल्याचं माजी आमदार उल्हास पाटील यांनी सांगितलं. बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, बाबासाहेब देवकर, विक्रांत पाटील, राजू सूर्यवंशी, शिवाजी मगदूम, सर्जेराव पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.